भस्म मुट्टी रुंडमाळ भस्म मुट्टी रुंडमाळ भस्म मुट्टी रुंडमाळ भस्म मुट्टी
भस्मउटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा भस्मउटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकीहार भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुक्यार सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकीहार विठ्ठला बसोनी माझे रसना हरिगुणा वर्णवी हरिगुण विशाळ पावन बदवीत कृपा करुणमी मूढमती दीन म्हणून केव भाग्य तसे तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण हरिगुण वर्णेन मी दान एका वंदित से चरण सद्गुरूंचे आदरे आदिनारायण विद्य त्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ शरण शरण एकनाथा शरण एकनाथा शरण शरण एकनाथ शरण
दीपक दिव्य झाला हरिभक्ती लागो नितारी समस्था नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जघन विहित पानिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी मिळाली संत मांदी मिळाली संत मांदी मिळाली सद्गुण मांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदितो त्यांचे चरण रेणू वंदितो त्यांचे चरण रेणू वंदितो त्यांचे चरण रेणू वंदितो शिवनाम शीतळ मुठी सेविका कापडिया रे शिवनाम शीतळ मुठी सेविका कापडिया रे शिवनाम शीतळ मुठी सेविका कापडिया रे शिवनाम शीतळ मुठी सेविका कापडिया रे। ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय ओम नमो शिवाय कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी कावडी घेतली कावडी घेतली मिळाली संत मांदी मिळाली संत मांदी मिळाली संत मांदी मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणू वंदितो त्यांचे चरण रेणू वंदितो त्यांचे चरण रेणू वंदितो त्यांचे चरण रेणू वंदितो शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडिया रे शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडिया रे। भगवत भक्त नरहरी महाराज सोनार यांचा हा चार चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातला हा अभंग सेवेकरता निवडलाय। खर तर आज सप्ताहाचा मागणीचा दिवस आहे आणि मागणीच्या दिवशी हा अभंग हा का असा बहुतेकांच्या मनामध्ये संभ्रम असेल, पण मागणी मागितलीच पाहिजे असा काही नियम नाही बुवा, लक्षात ठेवा बरं का। आम्ही करू ती मागणी असली पाहिजे। विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून खर तर आजचा दिवस महत्वाचा आहे। वर्षाचे 12 महिने 12 महिन्यातला आजचा दिवस हा फार पवित्र आहे। आजच्या दिवशी 4 वेदापैकी एक वेद निर्माण झालं, लक्षात ठेवा। त्या वेदाचं नाव यजुर्वेद। यजुर्वेदाची निर्मिती आजच्या दिवशी झाली आहे, लक्षात ठेवा। आणि आजच्या दिवशीचा दुसरा दिनविशेष जर पाहायचा झाला तर मार्कंडेय जे अल्पायुषी होते त्यांना
चिरंजीवी पदाचं वरदान महादेवाने आजच्या दिवशी दिलं होतं. विठ्ठला आणि मला आल्या आल्या मी सहज विचारलं की कुठला अभंग 7 दिवस कुठले अभंग झालेत. मला सांगितलं पहिल्या दिवशी शिवभोळा झाला आणि त्याच्यानंतर काही संबंध नाही म्हणले, सगळे वेगवेगळे अभंग झाले. पहिल्या दिवशी शिवनामाचा उपक्रम झाला. बाळ थोडा आवाज वाढव की. पहिल्या दिवशी शिवनामाचा उपक्रम झाला आणि सांगतेच्या दिवशी शिवनावाचा उपसंहार झाला. उपक्रमोपसंहारो. उपक्रम आणि उपसंहार हा संप्रदायाचा नियम असल्यामुळे आज त्या भगवान शिवांकडेच काहीतरी याचना करावी म्हणून या अभंगाची निर्मिती आहे. विठ्ठला खर तर परम पावन कोकण प्रांतामध्ये वसलेलं हे पुण्य पवित्र छत्रपती शिवरायांच्या क्रांतीनं आणि शौर्यानं शौर्यभूत झालेली भूमी म्हणजे आपला हा जिल्हा आहे. आणि या जिल्ह्यामध्ये वसलेलं हे वरस गाव. या गावामध्ये गेल्या 32 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाची दिव्य परंपरा सुरू आहे. जवळपास 2 वर्षाने पुढचं वर्ष 4 वर्ष नाही का, पुढचे 4 वर्ष गेले की तुमचे 3 तप भगवान शिवांच्या साधनेचे पूर्ण होत आहेत. असं ऐश्वर्य संपन्न परमार्थाचं असलेलं हे गाव म्हणजे गाव गरीब आहे की श्रीमंत हे पैशावरून कधी कळत नाही बुवा. गावातले सांप्रदायिक तरुण जेव्हा कीर्तनाला हे उभे राहतात ना तेव्हा ही गावाची श्रीमंती आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि म्हणून खरं तर या 32व्या वर्षाचं आज उपांत्य दिवसाचं कीर्तन आहे. आणि त्या कीर्तनाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील सांप्रदायिक मंडळी सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळेच मला ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाथराय, नामदेवराय, निवृत्तीनाथ महाराज यांच्यासारखे प्रिय आहेत. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून कीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला आजचा खरं तर महाशिवरात्रीचा पर्व काळाला अनुसरून आपला सप्ताह आहे. माघ महिना तसा फार पवित्र आहे. 12 महिन्यामध्ये भगवान स्वतः विभूती सांगताना सांगतात मासा नाम मार्गशीर्षोहम. मी मार्गशीर्ष आहे. पण मार्गशीर्ष महिन्यानंतर जर एखादा पवित्र महिना असेल तर तो पवित्र महिना माघ महिना सांगितला आहे. लक्षात ठेवा. काय आहे या माघ महिन्यामध्ये? या माघ महिन्यात काय नाही सांगा. या माघ महिन्यामध्ये संप्रदायाच्या दृष्टीने विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय यांचं जन्मदिवस सुद्धा याच माघ महिन्यात आहे. भगवान विष्णू आणि माता रुक्मिणी यांचा विवाह सुद्धा याच माघ महिन्यामध्ये झालेला आहे. गणनायकाचा जन्म याच माघ महिन्यात झालेला आहे. सरस्वतीचं प्राकट्य याच माघ महिन्यामध्ये झालेलं आहे. त्याचबरोबरीनं रती आणि कामदेवाचं मिलन याच माघ महिन्यामध्ये झालेलं आहे. भगवान शिव आणि पार्वती यांना ब्रह्मबोधाची प्राप्ती याच माघ महिन्यात झालेली आहे. भगवान शिवांची शिवरात्र याच माघ महिन्यात आहे. आणि भगवान काल भैरवाची जयंती सुद्धा याच माघ महिन्यात आहे. विठ्ठला माघ महिना तसा सर्वांगानं परिपूर्ण आहे. ज्या संप्रदायाला जे पाहिजे त्यांनी त्यांची उपासना या माघ महिन्यामध्ये करायला हरकत नाही. गणपतीचे भक्त असाल गणपतीचा उत्सव करा. माघी जन्मोत्सव सगळीकडे, कोकणामध्ये तर विशेषत्वानं तो प्रसिद्धीलाच आहे. लक्षात ठेवा. याच माघ महिन्यामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्जनाची प्राप्ती करावी आहे, सिद्धी मिळवायची आहे, सरस्वतीचं पूजन करा. याच महिन्यामध्ये ज्यांचे लग्न होत नाही त्यांनी रती कामदेवाचं पूजन करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी किंवा भगवान पंढरीश आणि माता रुक्मिणीची पूजा करा. याच माघ महिन्यात ज्यांचे लग्न होत नाही त्यांचे लग्न होतात. तशी होतच नाही म्हणा. अवघड आहे. 150-150 200 पोरं वाढायला होती. खरं तर सप्ताह कुणीही करेल महाराज, पण जोपर्यंत गावातले तरुण वाढायला मदत करत नाही तोपर्यंत सप्ताहाला आनंद नाही बुवा. लक्षात ठेवा. आपल्या गावातल्या सप्ताहाचं फळ म्हणजे तरुणांनी वाढणं आहे. आणि जे तरुण सप्ताहाच्या पंक्तीत वाढत नाही त्यांचं कधीच लवकर लग्न होत नाही. लक्षात ठेवा. कधीच नाही. आमच्या नाशिकचं वैभव जगन्नाथांना म्हणायचे तरुणांनी पहिली पंगत वाढायची, दुसरीला लोक कमी असले तर गिळायची, मग त्यांना मिळायची. काय अक्षदा हो डोक्यावरची असू द्या. बर
खरं तर या माघ महिन्यात जे ज्याला पाहिजे, एखाद्याला जर भैरव तंत्र साधना सिद्धी मिळवायची असेल तर त्याने भैरवाची उपासना केली पाहिजे. लक्षात ठेवा, संप्रदायामध्ये ज्ञानोबाराय, नाथराय, नामदेवराय आणि तुकोबाराय यांनी सुद्धा भैरवाची उपासना केलेली आहे. आपले लोक करत नाही, आपले लोक उपहासाने म्हणतात. 33 कोटी देवचामुंडा, अष्टकोटी भैरव रे यांची उपासना उपहासना करतात, कधी कधी हेटाळणी करतात, शेंदरी हेंदरी म्हणतात. पण नाही, भैरव ही देवता शेंदरी हेंदरी नाही. विठ्ठला विठ्ठला या गावाच्या या परिसरामध्ये सगळी भैरवाची साधना आहे. लक्षात ठेवा, भैरवाच्या पूजेचे स्पंदन मिळतात या भागामध्ये. खरं तर भैरव ही देवता भगवान शिवांचं प्रत्यक्ष रूप आहे. भगवान शिव तर नित्य साधनेमध्ये चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग भगवान महादेवाची आराधना करणाऱ्याचे 99% काम हा भैरव करत असतो. लक्षात ठेवा बर का. हा, म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात त्यांची पूजा केली पाहिजे. बोला, माहिती आहे का भैरवाचं प्रमाण? अभंगच आहे, आपण रोज म्हणतो पण आपल्याला माहिती नाहीये भैरवाचं आहे म्हणून. माहिती आहे का सांगा? रोज म्हणतो काकड्यात आपण, पण आपल्याला माहिती नाही हा अभंग भैरवाचा आहे. नाही माहिती ना? येडी हळद आपलं असू द्या. अवघा क्षेत्रपाळ उदावास कळ, अवघा क्षेत्रपाळ उदावास कळ, अवघा क्षेत्रपाळ उदावास कळ, बहुता दिवसा फेरा. कोणाचं आहे हे वर्णन? कोणाचं आहे बोला? हे भैरवाचं. अवघा क्षेत्रपाळ. क्षेत्रपाळ ही देवता कोण आहे? क्षेत्रपाळ ही देवता भैरव आहे. लक्षात ठेवा, आपल्याला कळतं पण वळत नाही. या भैरवाची कधीही उपहासना करायची नाही महाराज, कधीच उपहास करायचा नाही. काशी क्षेत्रामध्ये घडलेली घटना सांगतो. तुलसीदासजी रामायण लिहत होते बरं का. 80 घाटावरती, काशीला 80 घाट आहे. 80 खरं तर त्याचे 80 घाट आहे. त्या 80 घाटामध्ये एक घाट 80 घाट आहे, त्याचं नाव आहे 80 घाट. काशीला कोण कोण जाऊन आले? जे जाऊन आले असतील त्यांना माहिती आहे 80 घाट आहेत नाही का. जे नसतील गेले त्यांनी करून या काशी, म्हणजे घाट वगैरे बघून यात. लक्षात ठेवा, त्याचे 80 घाट आहेत. त्या 80 घाटावरती तुलसीदासजी रामचरित मानस लिहत बसले. आणि एका दिवशी लिहत असताना 4-5 दिवस लिहायला सुरुवात झाली. तिथल्या स्थानिक एका ब्राह्मणाने तुलसीदासांना विनंती केली, महाराज रामायण लिहितात, शिवाच्या नगरीमध्ये लिहिता, आणि हे रामायण लिहत असताना तुलसीदासजींना विनंती केली की तुम्ही काल भैरवाच्या दर्शनाला मात्र जाताना कधी दिसले नाही. तुलसीदासांना भगवत भक्तीचा अभिमान जागा झाला आणि ते म्हणले, भगवान शिव आणि प्रभू रामचंद्र यांच्याशिवाय मी कोणाच्याच दर्शनाला जात नाही म्हणले बरं का. असं म्हटल्याबरोबर काल भैरव देवता हे हेंद्री शेंद्री दैवत आहे म्हणले. असं म्हटल्याबरोबर रात्री तुलसीदासांना जो ताप भरला, 3 दिवस गेले तरी ताप उतरला नाही बुवा. 3ऱ्या दिवशी पद्मासन घालून भगवान शिवांची साधना ध्यान तुलसीदासांनी लावलं. भगवान शिवांना विचारलं, का हो देवा काय चुकलं माझ्याकडनं, मला हा ताप का कमी होत नाही? तेव्हा भगवान विश्वनाथ तुलसीदासांना सांगतात, तुलसीदासजी
काशीचं ग्रामदैवत आणि काशीचा क्षेत्रपाल हा भैरव आहे, हा काशीचा राजा आहे. आणि त्याच्या दर्शनाशिवाय माझ्या दर्शनाची उपासना ही शून्य आहे. तुम्ही त्याच्या दर्शनाचा हेतू नाकारला, हेतू पुरस्कर त्याचं दर्शन नाकारल्यामुळे तुम्हाला त्याचा कोप झालाय. तुम्ही जेव्हा दर्शनाला जाल तेव्हाच हे सगळं टळेल. दुसऱ्या दिवशी तुलसीदासांनी गंगेचं स्नान केलं, 12 ठिकाणी भस्मधारणा केली आणि कालभैरवाच्या दर्शनासाठी गेले आणि आचार्यांच्या भाषेमध्ये स्तुती करायला सुरुवात केली. देवराज सेव्यमान पावनाग्री पंकजं व्याल यज्ञ सूत्रमिंदू शेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवं भजे कालभैरवं भजे. स्तुती केली. कसे आहे तुम्ही? भानुकोटी भास्वरं भवाब्धितारणं परं. स्तुती केली. कालभैरव प्रसन्न झाले. संध्याकाळच्या दिवशी सूर्यास्ताला त्यांचा जीवर उतरला. लक्षात ठेवा, उगाच भैरवाच्या नादाला लागायचं नाही. एखादा जर आपल्यातला 150 म्हटला ना मी भैरवाच्या पूजेला जात नाही, तो रात्रीतनं मूळव्याध उठवतो. विठाला प्रत्येकाचं गाव रक्षण करायची जबाबदारी जर कुणावर असेल तर हा लक्षात ठेवा, त्या गावातल्या भैरवावरती असते. लक्षात ठेवा. आणि म्हणून हीच कालभैरवाष्टमी याच मला वाटतं याच महिन्यामध्ये माघ महिन्यामध्ये त्या भगवंताचं सुद्धा अवतरण आहे. आणि असा हा पवित्र मास आणि या मासानिमित्तानं शिवरात्रीचा हा उत्सव सुरू आहे. लक्षात ठेवा, खरं तर भगवान शिवांची उपासना ही प्रत्येकानं केली पाहिजे, प्रत्येकानं केली पाहिजे. शैव आणि वैष्णवांचा वाद खूप जुना आहे. लक्षात ठेवा, खूप जुना आहे, खूप जुना आहे. महाराष्ट्र सोडून जर तुम्ही तमिळ, कर्नाटका, आंध्रा, गुजरात, यूपी, MP, हिमाचल या प्रांतांमध्ये जर गेला तर शैव आणि वैष्णवांची कट्टर दुश्मनी आहे. लक्षात ठेवा, कट्टर दुश्मनी आहे. वैष्णव आणि शैव अजूनही मद्रास हायकोर्टामध्ये भांडणं सुटलेली नाही. आमच्या नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये स्नान आधी कोण करणार याच्यावरून कापाकापी झाली होती. कुणामध्ये? शैव आणि वैष्णवांमध्येच मारामारी झाली होती. महाराज, चिमटे तलवारी एकमेकांना कापलं होतं साधूंनी. म्हणजे शैव आणि बैराग्यांचं भांडण तेव्हाही झालं. म्हणून नाशिकच्या त्र्यंबकच्या कुंभमेळ्यामध्ये निर्वाळा दिला की शैवांनी त्र्यंबकला आंघोळी करा आणि वैष्णवांनी रामकुंडावरती नाशिकला आंघोळी करा, असा निर्वाळा दिला. का? कारण कट्टरता, कट्टर दुश्मन हे एकमेकांचे. कोण? शैव आणि वैष्णव. रोटी व्यवहार होत नसे, बेटी व्यवहार होत नसे. कळतं ना तुम्हाला रोटी बेटी व्यवहार? हा, अजिबात नाही. शिवांचा घरच्या शैवांच्या घरचं अन्न खायचं नाही वैष्णवांनी. शैवांच्या घरची पोरगी वैष्णवांनी करायची नाही. काय झालं म्हणले, एका ठिकाणी पोरीच मिळत नव्हत्या म्हणून चुकून एका शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरात दिली. आणि वैष्णवाच्या घरात दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पोरगी उठल्यावर बायांना पहिलं काम काय असायचं? सारवण करायचं. सकाळी बिचारी ती पोरगी उठली, आवरलं, दळण बिळण केलं आणि सारवत बसली. नवीन नवरी, तिचा सासरा दात घासत बसला होता. त्यानं बघितलं ही शैवाची पोरगी आहे, आडवं सारवते. आता सारवतात आडवंच ना, तसं सारवतच नाही म्हणा तुम्ही. पण सारवतात कसं? असं सारवतात नाही का? उजव्या बाजूची बाई असेल तर उजवं सारवते आणि डाखोरी बाई असेल तर डावं सारवते. बरोबर आहे की नाही? आणि मग ती पोरगी सारवत बसली होती. सारवता सारवता सासऱ्यानं बघितलं ही आडवं सारवते. ते सासरा कावला तिच्यावर, ए पोरी, हे काय शैवाचं घर आहे का आडवं सारवायला? मग उभं सारवायचं म्हणले, आपण वैष्णव आहेत उभ्या गंधावाले, असं उभं सारवायचं. ती कट्टर शैवाची ती पोरगी होती. म्हणली, मामाजी आपण आजपासून मी उभं सारवते, पण आपण कट्टर वैष्णव आहे, आपण दात सुद्धा आडवे नाही घासायचे, उभे घासायचे म्हणले. म्हणजे बाहेर गेले तर हे भांडणं अजूनही आहेत. पण हे भांडणं महाराष्ट्रात नाही, कारण संतांनी शिकवलं हरिहरा भेद भेद हरिहरा भेद भेद हरिहरा
हा भेद नाही नका करू. का करू नका हे वाद? एक एकाचे हृदय. हा, एक वेलांटीचा आड, दुसरं काही नाही. पुन्हा उदाहरण दिलंय, गोडी साखरेच्या, हे उदाहरण आहे, लक्षात ठेवा. हा, याचं कारण आहे, तुम्ही भेद करू नका, कारण हे एक एकाचे हृदय. हा, लक्षात ठेवा. आणि म्हणून भगवान शिव यांची उपासना वैष्णवांनी केली पाहिजे. महाराज म्हणतात एकादशी करतो पण सोमवार करत नाही. फुल वैष्णव नाही म्हणले, हाफ. प्रदोष करत नाही, एकादशी करतो, हाफ वारकरी. लक्षात ठेवा. तुळशी माळा घालतो, रुद्राक्षाचा विटाळ मानतो, चुकीचं आहे. वैष्णव हे रुद्राक्षही धारण करतात आणि वैष्णव हे तुळशीही धारण करतात. का? कारण तुळशी आणि रुद्राक्ष हे काही साधन नाही बुवा. काय आहे सांगा? तुळशी माळा का घालतो आपण? का घालतो? आपल्याकडे सोनं नाही म्हणून तुळशी घालतो का? रुद्राक्ष का घालतो? याचं कारण आहे बरं का. याचं कारण आहे, तुळशी म्हणजे विष्णूचं प्रतीक आहे आणि रुद्राक्ष हे शिवांचं प्रतीक आहे. हे दोन्ही गळ्यामध्ये असणं म्हणजे शैवांचा भगवान शिव आणि वैष्णवांचा विष्णू हे एकत्र कंठामध्ये धारण करणं, याचं नाव वैष्णव. विठ्ठला 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 विठ्ठला. महाराजांचं प्रमाण आहे. मला वाटतं वृक्ष नव्हे वडपिंपळ, तुळशी रुद्राक्ष नव्हे माळ, श्रेष्ठ तनू देवाची. भगवंताची तनू म्हणजे शरीर म्हणजे तुळशी आणि रुद्राक्ष आहे. लक्षात ठेवा. म्हणजे हा भेद करायचा नाही. माणसाने खरं तर जास्त देवांची पूजा करू नये, मोजक्या देवांची पूजा करायची. त्याला पंचायतन अशी उपासना सांगितली आहे बरं का. 5 देवांची माणसाने जास्तीत जास्त 5 देवांची पूजा करावा. नाहीतर लोकांना सवय पडली, गेला जत्राला का आणला देव, गेला जत्राला का आणला देव, गेला जत्राला का आणला देव. कालांतराने घरातच देवांची जत्रा भरते. 25-25. मी एका पुण्यामध्ये एका माणसाच्या घरात गेलो होतो. 25-25 देवांच्या 4 लाईनी होत्या, पंक्तीलाच बसवले होते, फक्त पानं वाढायचे बाकी होते. लक्षात ठेवा. तो मला सांगू लागला, महाराज तुम्ही झोपा म्हणले लवकर, मला जरा लवकर झोपू द्या, बडबड आपण सकाळी करू. म्हटलं का रे बाबा? म्हणले माझी 3 तास देवपूजा असते. म्हटलं 3 तास अशी कुठली देवपूजा असते बघावं तरी. म्हणून मी पण पहाटे 4ला उठलो, त्याच्याबरोबर उठलो, संध्या वगैरे केली पटकन आणि त्याच्या देवघरामध्ये मी प्रवेश केला. मोठा बंगला होता. लक्षात ठेवा. त्याने ते देवघराची स्वतंत्र रूम होती. देवघरामध्ये गेलो आणि मी बघितलं तर 25-25चे 4 लाईनीत देव बसले होते. ते सांगत होते, बाबा फार वेळ झाली, येऊ दे जेवायला वाढ. म्हटलं आता याची पूजा कशी आहे ती तरी बघा. त्यांनी एवढी मोठी परात काढली पितळाची आणि ते पाटावर चौरंगावर, मोठ्या चौरंगावर देव ठेवले होते सगळे. त्यांनी चौरंगा खालून लाकडाचा खोरा काढला, एक खोरा, आणि अख्खे देव परातीत ओढले. आणि जी पितांबरी वतली, रगड रगड घसड घसड, रगड रगड. ते देव म्हणत असतील किलोचे आम्हाला छटाकावर आणलेत तू. याला पूजा म्हणत नाही. लक्षात ठेवा. यथा देहे तथा देवे. लक्षात ठेवा. जे जे उपचार आपण आपल्या देहावर करतो ते ते देवावर करणं नाम पूजा. विठ्ठला विठ्ठला. महाराज म्हणतात काय करू, माझ्याजवळ काहीच नाही महाराज. कासयाने पूजा, कशाने पूजा करू, काही नाही माझ्याकडं, काहीच नाही. लक्षात ठेवा. म्हणून जी जी उपासना देहावर करतो, थंडीमध्ये आपल्याला गारवा वाटतो, आपण गरम गरम पाण्याने आंघोळ करतो. देवाला वात पाणी वात. आपल्याला आंघोळ केल्यावर मऊ मऊ टॉवेल, टिरिकिश, बरोबर आहे की नाही, टर्किश. आणि देवाला 20 रुपयाचा लाल कपडा, है की नाही बदमाशी. आपल्याला रोज सकाळी चहा कॉफी नाश्ता, देवाला बालभोग सुद्धा नाही. केला तर चतुर्थीला नैवेद्य, नाही तर तोही उपाशी मेला गणपती. असं नसतं. आमच्याकडे नवीन लग्न होऊन आलेली सून होती आणि सासूबाई सांगत होती, नैवेद्य काढ देवाला, जास्त मोठी पोळी करू नको बर का, छोटी एवढी पोळी, तिच्यावर एकच बटाट्याचा तुकडा.
भजे जर केला असेल तर एक भाजा सुद्धा नाही, त्या भाजाचा कुंगरा एक्स्ट्रा पण नाही. काय अवघड आहे, लक्षात ठेवा. अशी भक्ती नसावी महाराज. उपासना तिलाच म्हणतात जी आपल्या देहावर केल्यानंतर देवाला जाणवते, ती उपासना. विठाला आमच्याकडे नित्य साधनेचे गोपालजी आहेत, लड्डू गोपालजी, कन्हैया आहेत. वृंदावनमध्ये काही काळ साधना करत असताना बाणलिंग आणि त्याची उपासना होती. काशीची थंडी तर जे गेले थंडीत त्यांनाच माहिती महाराजा. काशीची थंडी भयंकर आणि काशीचा उन्हाळाही भयंकर. सहज कालांतराने उन्हाळ्याचे दिवस होते ना, अचानक नित्योपासना देवाची करायची राहिली. देवाला निजवलं, शेजारती झाली, अभंग झाला आणि देवाला तशीच पेटी बंद केली. मी झोपलो. थंडीचे दिवस नव्हते तरी 3-3 ब्लँकेट अंगावर घेतले तरी थंडी जाईना. का असं होतंय विचार केला तेव्हा पेटी उघडल्यावर लक्षात आलं की कन्हैयाजी आणि बाणलिंगाच्या अंगावरती वस्त्र टाकायचं आपण विसरलो. जेव्हा आपण शरीराने उपासना करायला सुरुवात करतो त्याचे प्रत्यक्ष अनुभव शरीरालाच येतात. विठ्ठला आणि म्हणून माणसाने 5 देवाची उपासना केली पाहिजे, जास्त देवांची उपासना करू नये महाराज. कुठले कुठले 5 देवता? पहिली गणपती, दुसरे सूर्य, तिसरी शक्ती भगवती जगदंबा, चौथे विष्णू आणि 5वे शिव. कसाही क्रम लावा. गणपती हे प्रथम पूज्य आहे. म्हणून तर ज्ञानोबरायांना सुद्धा, नाथांना सुद्धा आता वंदू गजानन जो का त्रिभुवन पावन, नाथ महाराजांनी सुद्धा त्यांना नमन केलं. ज्ञानोबरायांनी ओम नमो जी. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या